नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपले अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण आज तुरीचे उत्पादन वाढवण्यासाठी जी पहिली फवारणी घेतोय त्यामध्ये आपण कोणते घटक घ्यायला पाहिजे याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया। तसेच यामुळे होणारे फायदे हे सुद्धा समजून घेऊया। तर सुरुवात करतोय पहिल्या घटकापासून, ती म्हणजे अळी नियंत्रण करणे। आता अळी नियंत्रण म्हणजे कोणती अळी? जी शेवटपर्यंत चालणार आहे, म्हणजे शेंग पोखरणाऱ्या अळीपर्यंत चालणार आहे, या अळीचे आपल्याला नियंत्रण करणार आहे, जे पाने गुंडाळणारी अळी म्हणून सुद्धा संबोधल्या जाते। अशा तुरीमधील जी अळी आहे हिला आपल्याला कंट्रोल करायचे आहे। सध्या प्रोपेक्स इमॅमॅक्टिन बेन्झोएट हा जर घटक घेतला तर चांगल्या पद्धतीचे नियोजन झालेले दिसून येईल। त्याचे प्रमाण 30 ml ते 40 ml प्रोपेक्स सुपरचे, 8 ग्रॅम ते 10 ग्रॅम हे आपल्या इमॅमॅक्टिन बेन्झोएटचे प्रमाण राहील, जे आपल्याला इथे वापरायचे आहे। त्यानंतर आपल्याला बुरशी नियंत्रण करायचे आहे। बुरशी नियंत्रण का करावी हे सुद्धा समजणे गरजेचे आहे, अन्यथा आपण औषधी घेतोय हे कशासाठी घेतोय हे माहितीच नाही, तर ते समजून घेऊया। आपल्याला इथे बुरशीनाशकाचं प्रमाण याच्यासाठी वापरायचे आहे किंवा हा घटक यासाठी वापरायचा आहे, कारण आपल्या इथे जी बुरशी आहे ती दवामुळे येणार आहे, किंवा आपल्या जमिनीमध्ये बुरशी असेल त्यामुळे सुद्धा आपल्या इथे बुरशी येऊ शकते। त्यामुळे आपल्याला काय करायचे आहे, देठावर म्हणजे फुलाच्या देठावर जेव्हा पाणी थांबते, दवाचे प्रमाण जेव्हा वाढते आणि ते आपल्या झाडाच्या फुलावर आणि त्या फुलाच्या देठावर जेव्हा थांबते, तर तिथे बुरशी डेव्हलप होणे सुरू होते। तर अशा बुरशीला आपल्याला कंट्रोल करायचं आहे। त्यासाठी सिस्टेमिक प्लस कॉन्टॅक्ट ही बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता, ज्यामध्ये बरेच कंपन्या आहेत ज्यांचे तुम्ही इथे प्रॉडक्ट्स वापरू शकता। त्यानंतर आपल्याला मुख्य म्हणजे फुलांची संख्या वाढवायची आहे। त्या फुलांची संख्या कशी वाढवावी याबद्दल समजून घेऊया। फुलांची संख्या वाढवण्यासाठी बरेच प्रॉडक्ट्स आहेत, जसे गोदरेजचे डबल आहे, देवी कंपनीचे प्रॉडक्ट्स आहेत, असे बरेच प्रॉडक्ट्स आहे। अमिनो ॲसिड बेस सुद्धा बरेच प्रॉडक्ट आहे जे तुम्ही वापरू शकता। तर त्या तीनही प्रॉडक्टपैकी कुठलाही एक प्रॉडक्ट, पण सगळ्यात चांगला जर प्रॉडक्ट म्हटला तर पहिल्या नंबरवर जातो डबल, जो गोदरेजचा प्रॉडक्ट आहे। दुसरा तुम्ही नायट्रोबेन्झिन, तिसरा अमिनो बेस्ड घटक आहेत त्यांचे। अशा पद्धतीने तुम्ही कुठलाही एक प्रॉडक्ट वापरून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला रिझल्ट आलेले दिसतील, कशा पद्धतीचे रिझल्ट येतात तर। आणि सोबत वरखत जरूर घ्या, कारण की आपल्याला जो फूल डेव्हलप करायचा आहे तो धडधाकट करायचा आहे आणि त्याची ड्रॉपिंग आपल्याला कमी करायची आहे। अशाच पद्धतीचं आपल्याला इथे नियोजन करायचे आहे। हे नियोजन तुम्हाला उत्पादन वाढीसाठी मदत करेल। तर भेटूया आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलवर। मागील वर्षीसुद्धा काही व्हिडिओ आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे, ते तुम्ही बघू शकता तुमच्या रेफरन्ससाठी, की कशा पद्धतीने मागील वर्षी आपण नियोजन केले होते, त्याचे उत्पादन कशा पद्धतीने त्याचे रिझल्ट्स आले, हे सगळे तुम्ही पाहू शकता। तर भेटूया आपल्या अर्थशेती या यूट्यूब चॅनलवर। तोवर आपलीही काळजी घ्या आणि आपल्या तुरीची सुद्धा काळजी घ्या। धन्यवाद।